आज पण मी एका कॅटेगरीमध्ये कम्पीट करणार आहे. माझ्यासाठी खूपच नवीन आहे. त्या कॅटेगरीचं नाव आहे बॉडी पण हुशार असते. एका टायमानंतर बॉडी वॉटर होल्ड करायला सुरुवात करते आणि माझ्यासोबत पण तेच झालंय. आज पण काहीतरी भेटू देत. आजचा दिवस पण चांगला जाऊ देत. You have good obliques. You need to showcase your obliques. Excuse. Open. Excuse. शुभ सकाळ भावांनो. आणि आजची तारीख आहे 28. आपल्या शोचा दिवस दुसरा. आणि आज पण मी एका कॅटेगरीमध्ये कम्पीट करणार आहे. माझ्यासाठी खूपच नवीन आहे. त्या कॅटेगरीचं नाव आहे मेन्स फिटनेस मॉडेल आणि मी फर्स्ट टायमरमध्ये खेळतो आहे. आय डोंट नो हाऊ टू पोज गावात. आणि आणखीन एक कोइन्सिडन्स म्हणू शकतो की कल्प्या ओपे पण आपल्याच क्लासमध्ये आहे. म्हणजे यात क्लास आहेत खूप सारे. सो कल्प्या पण माझ्याच क्लासमध्ये आहे. आम्ही दोघं एका स्टेजवर दिसू. लेट्स सी. पण भाई 3-4 दिवस वॉटर कंट्रोल करतो आहे. बॉडी पण हुशार असते. एका टायमानंतर बॉडी वॉटर होल्ड करायला सुरुवात करते आणि माझ्यासोबत पण तेच झालं आहे की वॉटर होल्ड झालं आहे बॉडीमध्ये. मी तरी पण काल रात्रीपासून जेव्हा मी काल आलो पाणी अजिबात नाही प्यायलो भाई. मील पण नाही जास्त घेतले आणि झोपून गेलो. बॉडी आणखी किती कंट्रोल करेल. बॉडीने थोडाफार शेवटी वॉटर कंट्रोल केलाच. मी अजून पण उठून पाणी नाही प्यायलो आहे. लेट्स सी. आता मी चाललो आहे पुन्हा वेन्यूवर. इथे शो आहे आपला. निघतो. ह्यांना थोडासा नाश्ता करवतो. ह्यांचा नाश्ता झाला का मग तिकडनं मस्तपैकी कॉम्पिटिशनवर आणि पुन्हा टॅनिंग करतो. काल तर भाई रात्री मोठा गेमच झाला. इथनं आम्ही निघालो टायमावर दुसऱ्या शोसाठी, म्हणजे मेन्स क्लासिक फिजिक्ससाठी. इथनं निघालो टायमावर. बट तिथे ऐन टायमात यात्रा कुठनं आली काय माहिती. तिच्या आईच्या गावात यात्रेच्या त्या भेंडी एवढी ट्रॅफिक झाली. मी अक्षरशः गाडीतनं चालत निघालो आणि बरेच जणांना म्हणजे 5 जणांना मी बाईकवाल्याने विचारलं पण की भाई ड्रॉप कराल का मला माझे कॉम्पिटिशन असेल. पण नो रिस्पॉन्स. शेवटी पुढे जाऊन बघितलं ट्रॅफिक क्लिअर झाली होती. मग मागून माझी गाडी पुन्हा आली. पुन्हा गाडीत बसलो आणि मग वेन्यूवर पोचलो. टॅनिंग टचअप करायला अजिबात टाईम नाही भेटला. जस्ट कपडे रिमूव्ह केले आणि डायरेक्ट स्टेजवर. म्हणजे जस्ट लागलेली. मला कॉल दिला डायरेक्ट स्टेजवर गेलो मी. असा सीन झाला भाई. बट ठीक आहे. त्यामुळे माझी प्लेसिंग थोडी कमी आली. पण एक्सक्यूज नाही देत आहे. वॉटेवर खूप छान होतं. आत्ताची गोष्ट करूयात. आता मी निघतो आहे पटकन. होप फॉर द बेस्ट. आज पण काहीतरी भेटू देत. आजचा दिवस पण चांगला जाऊ देत. त्यासाठी कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. लेट्स गो. गेले 2 दिवस मी लोकेशन बघतो आहे मॅपवर आणि वेन्यूवर जायला ट्राय करतो आहे. पण या भाई दोघांना एवढी सवय झाली आहे. यांना मॅप बघायची गरज पण नाही. बेकार आहे भाई विषय. आमची गावठी पोरा अशीच. एक दिवस कुठं राहिली संपला विषय. अख्खी जागा पालती घालणार. तर आत्ता आम्ही उतरलो आहे नाश्ता करायला. म्हणजे हे नाश्ता करणार आहेत. सकाळ सकाळ वडापाव खाणार आहेत. आणि इकडे बघायला गेलो ना तर अलिबाग किंवा मुंबईसारखं एवढं म्हणू शकतो वडापाव किंवा बाकी हॉटेल बिझनेसेस खूप कमी आहेत. सो ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे. बट जसं गोव्याला म्हटलं जातं की खूप सारे टुरिस्ट असतात इथे. मी बीचवर पण गेलो होतो. मला जास्त कोण दिसलं नाही. ठीक आहे. सकाळ वडापाव खाणार भाई. पण भाई इकडचा ॲटमॉस्फिअर दो क्लीन आणि शांत. माझ्या कॅटेगरीसाठी थोडा टाईम आहे. त्यामुळे मी फ्रंट स्टेजला येऊन बसलो आहे आणि बघतो आहे समोरून पण कसं दिसतं. अँड सी इथे आता फिटनेस कपल उभं आहे. ते कसे परफॉर्म करत आहेत थोडेसे.
आणि भाई ते दोघं विनर झालेले आहेत, कारण फक्त ते दोघंच होते कॉम्पिटिशनमध्ये. मजा आहे भाई यांची, कॉम्पिटिटरच नाही, या एकटेच पोच करा आणि ट्रॉफी घेऊन जा, मजाच मजा. Select this shape. 7 shape. Here. Okay. Right? Okay, right. Thoda front. Okay, fine. Push your hips. Okay, fine. Open your hands. Open. That's all. Good, fine. One hand up. Which one? This hand. No, this like this. Yes, see. That's it. You need to see that side. Yeah. Yes. Yes. Don't go far. Okay. Yes. You got, next thing you need to show your obliques and put your hands like biceps. Can open also. I have to keep this open. Open. Tight. You have good obliques. You need to showcase your obliques. You can. Tight your glutes. Tight your lower. Down. Open lats. Squeeze. Open. Squeeze more. Open. Right? Yes. Need to open your lats more. Yes, good. Fine. Right? You need to showcase your thighs. This. Squeeze. Open lats. Right? Don't tight your shoulder. Open the lats. When you're opening, you can like open like this. And see up. Yes, right. Push hip. Yes. This same. Same. Yes. This. Open your fingers also. Right. Okay. Open. Came to front. Give the load to this leg. Then abs. Abdomen. Put your legs front side. Okay. Right? That's all. Fine. These are mandatory. This is 700. Only one round is there. Only one. And when they perform yourself, Music pose. On music pose. On music pose you can do anything. Last only, the final round only you need to perform different. in Second round? firstly when I'm on the stage, Okay. so what will I do? Yeah, this thing only. This transition. This transition only. Got runs only. If I won a gold. One gold. After that only champion overall. In overall only you need to do the final. If I lift overall? In overall also you can do this pose also. No problem. And what will you give feedback to me on this sport? No, bro. You are in good condition only. You need to hold your obliques. Obliques are good. You need to hold your obliques and thighs. But you are good looking aesthetics only. Thank you, sir. What is your name? Bala. Bala. Okay, my name is Pranav. Okay. Do it good.
ही आहे मेन फिटनेस मॉडेल कॅटेगरी आणि ह्याच्या पोझिंग म्हणजे भाई मेन फिजिक आणि लेग दोन्ही पोझिंग मिक्स असतात. यात पण सुरुवातीला 4 क्वार्टर टर्न असतात जे की सिमिलर टू मेन फिजिक असतात. फक्त यात शॉर्ट चेंज असते. मेन फिजिकमध्ये नीपर्यंत शॉर्ट्स असतात आणि ही शॉर्ट्स पूर्ण हाफ असते ज्यात लेग पण दिसतात. सो माझ्यासाठी खूप मोठा ॲडव्हान्टेज होता लाईनअपमध्ये टॉप येण्यासाठी, कारण का पूर्ण लाईनअपमध्ये माझे लेग डॉमिनेटेड होते आणि अप्पर बॉडी तर भाई ऑलमोस्ट सगळ्यांचीच चांगली होती, त्यामुळे तिथे जास्त कंपॅरिझन मला करता आलं नसतं. पण लेगमध्ये भाई पूर्ण लाईनअपला मी डॉमिनेट करत होतो आणि भाई तुम्ही कॉन्फिडन्स बघू शकताय माझ्या चेहऱ्यावरती. बाय द वे ही कॅटेगरी फर्स्ट टायमर मुलांसाठी किंवा फर्स्ट टायमर ॲथलीटसाठी होती, म्हणजेच जे फर्स्ट टाईम या कॅटेगरीमध्ये कम्पीट करतायत त्यांच्यासाठी. आणि त्या फर्स्ट टायमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जो बघायला गेलो तर मी कुठेच फर्स्ट टायमर वाटत नव्हतो, कारण माझा पोझिंग एवढा प्रॉपर बसला होता. म्हणजे भाई मी प्रॉपर असं वाटत होतं की मी आधी 2-3 वेळा खेळलो या कॅटेगरीमध्ये, अशा माझ्या पोझिंग निघत होत्या. अर्धा तास आधी मला घंटा काय माहिती नव्हतं पोझिंगमधले या, पण आता भाई काय वेगळाच खेळ चालू आहे माझा. लिटरली शपथ सांगू मी खरंच खूप एन्जॉय करतो. तो मला जाम आवडतो स्टेजवर पोझिंग करायला. यात पण सिमेट्री वगैरे या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी सुरुवातीला क्वार्टर टर्न्स घेतले जातात. तसं भाई मी ॲप्सवर जास्त वर्कआउट नाही करत, बट यावेळी शेवटच्या महिन्यात मी ॲप्सवर खूप फोकस केलं होतं आणि बाकी काही महिने मी लेग्स आणि हॅमस्ट्रिंगवर खास करून जास्त फोकस केला होता. आणि हॅमस्ट्रिंग तसे सेपरेशन दिसत पण होते स्टेजवर. मी त्याच गोष्टीला घेऊन वरीड होते की भाई हॅमस्ट्रिंग दिसले पाहिजेत, कारण बॅक साईड बॅक मसल ऑलमोस्ट 80% लोकांचा वेल डेव्हलप्ड असतो, डॉमिनेटेड असतो. जर तिथे आपल्याला मार्क्स काढायचे असतील तर हॅमस्ट्रिंग शो करणं किंवा हॅमस्ट्रिंगचे स्ट्रायशन्स, हॅमस्ट्रिंगच्या कटिंग दिसणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यातच मी जास्त फोकस्ड होतो की मला हॅमस्ट्रिंगला जास्त प्रायोरिटी द्यायची होती आणि हॅमस्ट्रिंग दिसत पण होत्या, त्यामुळे मी जास्त खुश होतो बाकी बॉडीपेक्षा. क्वाड्रिसेप मसल तर माझा पहिल्यापासून चांगला आहे. या आधीचे कॉम्पिटिशनचे फोटोज किंवा व्हिडिओज बघितले असतील तुम्ही, जेव्हा मी लोकलमध्ये खेळलो तेव्हा पण माझे क्वाड्रिसेप खूप चांगले दिसतात, त्यामुळे मला खालचा क्वाड्रिसेपचा काहीच प्रश्न नव्हता. अप्पर बॉडी पण खूप चांगली पंप होती. मला प्रश्न होता फक्त माझं लोअर बॅक आणि हॅमस्ट्रिंग या 2 गोष्टी. तुम्ही लाईनअप पण बघा. आणि मेनली सांगायचं तर बॉडी बिल्डिंगच्या दिवशी पंप हा नव्हता. या दिवशी जो आजचा जो पंप आहे भाई 6 नेक्स्ट लेवलला होता. म्हणजे पीक जो आपण म्हणतो तो खरा पीक या टाईमला हिट झाला होता. तुम्ही नॉर्मल फोटोज पण बघितले असतील, पोस्ट पण बघितले असतील इंस्टाग्रामवर, तुम्ही वेन्स बघू शकता. एवढे प्रॉपर कंडिशन माझी आजपर्यंत केव्हाच लागली नव्हती. दिस इज अ फर्स्ट टाईम माझ्या बॉडीवर ॲप्सवर खास करून वेन्स दिसत होते, प्रॉपर पूर्ण बॉडीवर वेन्स दिसत होते. आणि त्याहून चांगली गोष्ट ही झाली की मी स्वतःला कोच करत होतो. स्वतःचा पीक मी स्वतः काढला भाई. त्यामुळे अगेन हँड्स ऑफ टू माय सेल्फ. भाई मला समजत नाही, मी 1Z क्लिअर आहे, मी एवढे क्वार्टर टर्न का घेतले. अच्छा ओके, म्हणजे बाकीचे नंबर्स काढण्यासाठी घेतले असतील. ओके भाई कल्प्या पण लाईनअपमध्ये होता, माझ्या बाजूला येऊन होता, म्हणजे मला माहिती नव्हतं एक स्टेप पलीकडे होता. भाई कल्प्याची पण अप्पर बॉडी खूप डॉमिनंट होती. टू बी ऑनेस्टली आय वॉज इम्प्रेस्ड बाय हिज ॲबडॉमिनल अँड ऑब्लिक्स ऑल्सो. अप्पर बॉडी भाई टॉप होती त्याची. आता थोडा शांत बसतो, तुम्ही जरा पोजिंग एन्जॉय करा.
आता त्यांनी टॉप 5ची प्लेसिंग काढायला सुरुवात केली आणि जसं टॉप 5मध्ये माझं नाव अनाऊन्स झालं तसा मी वेगळाच खुश झालो. माझा कॉन्फिडन्स बघू शकता भाई तुम्ही. आजा आजा आसमान. आणि लास्टला आलाय कल्प्या भाई. आता या लाईनअपमध्ये आल्यावर मी थोडं साईडला पाहिलं होतं आणि अंदाज घेतला होता की भाई गोल्ड आपलाच आहे. त्यामुळे आणखीन जास्त खुश झालो. पोझिंग बघ भाई, आत्ता काय ऐकत नाही मी. शरीरावर होत्या नव्हत्या सगळ्या शिरा पॉप करून दाखवल्या. आजच्या गावात म्हणजे नेक्स्ट ओव्हरऑलसाठी भाई जजच्या डोळ्यात राहिलोच पाहिजे 100%. आणि तिसरा नंबर जसा अनाऊन्स झाला बाजूला बघितलं मी, अरे भाई कल्प्या राहिलाय. आणि कल्प्याला सोबत बघून खूप भारी वाटलं, कारण खरं तर 2 मराठीचे इन्फ्लुएन्सर आज टॉप 2मध्ये उभे आहेत. आणि खरंच खूप बरं वाटलं. कल्प्याला मी कॉंग्रॅच्युलेट केलं, ॲप्रिशिएट केलं. भाई त्याचं एज 23 अंडर 23 कॅटेगरीमधला आहे तो आणि स्टील एवढ्याच चांगल्या पोझिशनला आला आहे. एवढ्या कमी वयात एवढी मोठी अचिव्हमेंट, खूप चांगली अचिव्हमेंट होती त्याची. अँड फायनली आय एम स्टेपिंग अप ऑन द टॉप. तिथे पण मी मनातल्या मनात म्हणत होतो, कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आणि इथे आपल्याला गोल्ड मिळतोय. ओके, जर व्हिडिओ बघत तुम्ही इथपर्यंत आला आहात आणि तरीही तुम्हाला समजलं नाही आहे व्हिडिओमध्ये नेमकं झालं काय आहे, तर मी तुम्हाला सांगतो. एक छोटीशी समरी देते या व्हिडिओची. तर आज होता आपला शोचा दुसरा दिवस, ज्यात मी एका नवीनच कॅटेगरीमध्ये कम्पीट करणार होतो. त्या कॅटेगरीचं नाव होतं मेन फिटनेस मॉडेल. ही कॅटेगरी पूर्णपणे माझ्यासाठी नवीन होती. सो मला याच्या पोझिंग्स वगैरे माहिती नव्हत्या. तुम्ही बघितलं असेल, एक माणूस मला तिथे पोझिंग शिकवतोय. आय डोंट नो हाऊ, बट कोइन्सिडन्स होता की काय, काहीच नाही माहिती. मी जस्ट इकडे-तिकडे बघत होतो, कोण कसं पोज करतंय त्या कॅटेगरीमधलं आणि बघून शिकण्याचा ट्राय करत होतो. तर मी एका मुलाकडे गेलो आणि देन त्याने मला सांगितलं की हे असे-असे सर आहेत. ते असेच शिकवतात मुलांना. सो तू त्यांच्याकडे जाऊन बोलून बघ. मी गेलो, त्यांच्याशी बोललो आणि देन त्यांनी मला शिकवलं. जास्तीत जास्त 15 मिनिटं हार्डली त्यांनी शिकवलं आणि मला कसं पोजिंग करता येतं. मला फक्त बघायचं होतं की त्या पोजिंगचा स्टान्स कसा असतो. बाकी मसल आपल्याला ट्विस्ट करता येतो. सो मी 15 मिनिटात शिकलो अँड देन स्टेजवर गेलो. स्टेजवर परफॉर्म केला. परफॉर्म केल्यावर भाई मला नव्हतं वाटलं की लाईनअपमध्ये मी येईन. कारण का माझ्यासाठी त्या पोजेस खूप नवीन होत्या. गेलो आणि जसा मी स्टेजवर गेलो भाई मला जो कॉन्फिडन्स आलाय. कारण स्टेज बघितल्यावर भाई लोकं नर्व्हस होतात. माझं उलटच आहे. मला कॉन्फिडन्स येतो भाई. मी जाम एन्जॉय केलं आणि त्यानंतर माझी गोल्ड प्लेस लागली. व्हिडिओ इथेच नाही संपत. आजचा दिवस अजून बाकी आहे. हेच सांगायला मी इथं आलोय. व्हिडिओ अजून बाकी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये खरा गेम आहे. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी ओव्हरऑलमध्ये खेळणार आहे. ओव्हरऑलमध्ये तेच खेळतात जे गोल्ड घेऊन येतात. प्रत्येक ग्रुपमधले जे गोल्ड घेऊन येतात, त्यांची ओव्हरऑल कॉम्पिटिशन म्हणजे पुन्हा एकदा कंपॅरिझन केलं जातं. त्यासाठी एक प्रो कार्ड असतो आणि 2 प्रो क्वालिफायर असतात. म्हणजे तिघं पण प्रो शोमध्ये खेळू शकतात. सो लेट्स सी पुढच्या व्हिडिओमध्ये बघा भाई खरी मजा त्यात आहे. खरी पोजिंग रूटीन त्यात आहे भाई. मी जो स्टेज एन्जॉय केलाय. माझ्यासाठी गोल्ड होता, खरं तर खूप होता. पण जेव्हा मी गोल्ड घेतला आणि मी त्यानंतर ह्या व्हिडिओज बघितले आणि माझी पोजिंग बघितली. भाई मी बोललो मला आता प्रो कार्डसाठी खेळायचंच आहे. काहीही असो, जे मी घरनं ठरवून आलोय मला ते करायचंच आहे. आणि तो जो कॉन्फिडन्स लेव्हल बिल्ड झालाय, तो तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये माझ्या पोजिंग रूटीनमध्ये 100% दिसेल. येईल लवकर व्हिडिओ येईल. 1 दिवस नंतर येईल किंवा या दिवसात येईल जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय. पण व्हिडिओ लगेच येईल. सो स्टे ट्यून. आपल्याला आणखीन खूप पुढे जायचं आहे. खूप सारे प्रो शोज खेळायचे आहेत. स्टे ट्यून. व्हिडिओ बघत राहा. तुमचा सपोर्ट चालू राहू देत. आणि तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर भाई भावाला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण खूप काही शिकायला मिळणार आहे. मी पण फर्स्ट टाईमच करतो या सगळ्या गोष्टी. त्यामुळे तुम्हाला सगळं शिकायला मिळणार आहे.
झिरो टू हिरो. तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या भावाला असंच सपोर्ट करा. मराठी पुढे गेलीच पाहिजे. लोकांना खूप गैरसमज आहे, की भाई मराठी भाषा जास्त व्हायरल नाही होत हे ते. अरे घंटा! आम्ही दाखवतो ना करून, मी दाखवतोय करून. मला टेन्शन घेतोस भाई. चला भेटूया पुढल्या व्हिडिओत. तोपर्यंत राधे राधे.